नमस्कार, मी पंकज महाडिक SSM न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण वांगी पंचायत समिती गणामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी उमेदवार असणाऱ्या निशिगंधा अजय शिंदे या मनसेच्या उमेदवार आहेत आणि या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसची मोठी ताकद असताना देखील त्यांनी केलेल्या कामांच्या जोरावर या ठिकाणी मनसेकडून उमेदवारी दाखल केली आहे. तर नेमक्या त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार, मी निशिगंधा अजय शिंदे. तुम्ही प्रचाराच्या निमित्ताने फिरताय. हो. महिलांचा प्रतिसाद कसा आहे? महिलांचा प्रतिसाद भरपूर आहे. आत्तापर्यंत आपल्या माध्यमातून काय काय या ठिकाणी कामं झाली? ST स्टँडचं काम केलं, रेशन कार्डाची कामं केली. निवडून आल्यानंतर महिलांसाठी काय करायचं तुमची भरपूर इच्छा आहे? करणार. महिलांचे काही हे असेल ते सगळं करणार आम्ही निवडून आल्यावरती. आपल्यासोबत मनसेचे तालुका अध्यक्ष विशाल शिंदे आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. प्रचाराच्या निमित्ताने तुम्ही फिरताय, तर लोकांचा प्रतिसाद कसा आहे? गेल्या 2 वर्षापासून वांगी गावात तसेच तालुक्यात विविध सामाजिक विषयांवर आवाज उठवला आहे. बऱ्यापैकी सामाजिक कामं केलीत, त्यामुळे लोकांचा एवढा सुंदर आपल्याला प्रतिसाद आहे. लोक आवर्जून आम्हाला बोलतात की बाबा हा नवीन पक्ष तुमचा, म्हणजे या तालुक्यात नवीनच मनसे पक्षाचं तुम्ही उमेदवार आहात. लोकांचा खरंच खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांचा भरपूर तुम्हाला यावेळी आम्ही एक मतदान देऊ असं लोक बोलतात बऱ्यापैकी. आत्तापर्यंत तुमच्या माध्यमातून या भागात काय काय कामं झाली? माझ्या माध्यमातून बऱ्यापैकी आपल्या वांगी गावात जर बोललं तर ST स्टँड असू दे, बऱ्यापैकी मी मागच्या वेळी सातत्याने गेली 2 वर्ष झालं पाठपुरावा करतो आहे. त्या ST स्टँडसाठी मागच्या गेल्या वर्षी 11,54,000चा निधी आम्ही त्या ST स्टँडसाठी आणला. आत्ताच गेल्या 15 दिवसापूर्वीच 50 लाखाचा वॉल कंपाऊंडसाठी हा निधी मंजूर झाला. आपला जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्यासाठी आम्ही आवाज उठवला होता, त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याच्यासाठी देखील 34 लाखाचा निधी हा त्या ठिकाणी मंजूर झाला आहे आणि त्याचंही काम हे मला वाटतं या इलेक्शन झाल्यानंतर सुरू होईल. त्यानंतर आम्ही वांगी गावातलं क्रीडा संकुल असू दे, त्या क्रीडा संकुलवर देखील आम्ही आवाज उठवला होता. तिथे भरपूर मुलं खेळायला येतात. जवळजवळ मला वाटतं 300-400 मुलं खेळायला येतात, पण त्यांना कुठलीच सोय नाही आहे. ती मुलं माझ्याकडे आली ऑफिसमध्ये, आम्ही तिथे जाऊन बघितलं तर म्हणजे अक्षरशः मुलांना पिण्यासाठी पाणी नाही, लाईटची व्यवस्था नाही. तो देखील आम्ही आवाज उठवला आहे. बऱ्यापैकी क्रीडा संकुलच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही मला वाटतं 3 ते 4 वेळा भेटी झाल्यात. आमचे निवेदन दिले आहेत. आम्ही आंदोलनाचाही इशारा दिला आहे. ते आता काम प्रोसेसमध्ये आहे. त्याचं आता तांत्रिक मान्यता बाकी आहे आणि ते देखील काम आमचं पूर्ण होईल आणि त्यासाठीही आम्ही पाठपुरावा करणार आहोत. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून कदम आणि देशमुख गटात पारंपरिक लढत होते. दोन्ही गट भक्कम आहेत, तर या दोन्ही गटाच्या बाबतीत तुम्हाला आव्हान वाटते का? नाही, आव्हान तर आहेच, कारण की ते संस्था भरपूर मोठ्या संस्था आहेत. इथले जे मतदार आहेत ते बरेच जण त्यांच्या संस्थेमध्ये कामाला आहेत, त्यामुळे आम्हाला आव्हान नक्कीच मोठं आहे. पण इथले जे नागरिक आहेत त्यांनी देखील ठरवलं पाहिजे की बाबा मतदान कामाला द्यायचं का की फक्त नावाला, हे इथल्या नागरिकांनी ठरवलं पाहिजे. कारण की गेल्या 2 वर्ष झालं आम्ही एवढं झटतोय. अक्षरशः 8-8, 10-10 तास मी दिवसभर बाहेर असतो घरातून. अक्षरशः माझ्या बायकोच्या अक्षरशः शिव्या खायला लागतात, कारण की मी एक सामान्य घरातला मुलगा आहे. मी शेती करतो, मी शेती करून माझे जे काय आहे ते कुटुंब सांभाळतो. यामध्ये मला एक समाजकारणाचं वेळ आहे आणि ते काम मी पुढे लोकांसाठी ही कामं सामाजिक चालू ठेवतो आहे. सर्वसामान्य कुटुंबातील आज पहिल्यांदाच उमेदवारी म्हणून तुम्ही प्रचार करताय, तर जनतेचा आशीर्वाद मिळेल वाटते? 100% मिळणार. कारण की मला भरपूर जण येऊन भेटतात की मला सांगतात की तुमचं काम चांगलं आहे. कारण की जे ST स्टँड जर आपण बघितलं वांगी गावातलं, तर गेले 10 वर्ष झालं ते त्याच अवस्थेत आहे. त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. एकमेव विशाल शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यानेच आम्ही पाठपुरावा केला आहे आणि त्यासाठी लोकांना माहिती की बाबा काम कोणी केलं आहे. बऱ्यापैकी मुद्दे आहेत. आता आपण जर बघितलं तर राज्यमार्ग आहे. हा राज्य महामार्ग मला वाटतं गेले 2 ते 3 वर्ष या राज्य महामार्गाचं काम चालू होतं. त्यासाठी देखील मी प्रत्येक वेळी पाठपुरावा केला आहे, आंदोलनाचा इशारा दिला आहे
अधिकाऱ्यांना खडे बोल मी या ठिकाणी सुनावलेत. म्हणजे अधिकाऱ्यांना देखील ह्या बाबतीत शिंगावर घेण्याचं काम मी केलं आहे. म्हणजे कुठलाही विषय असू दे, म्हणजे आत्ता आपण जर ज्या विषयाबाबत म्हणजे सामाजिक विषय ज्याबाबत तुम्ही बोलाल त्या विषयात मी काम केलेलं आहे. असा एकही विषय सोडला नाही की त्याबाबत काम केलं नाही. शेतकरी असू दे, शेतकऱ्यांना जे अवजारे आणि ठिबक सिंचनचं अनुदान मिळावं यासाठी देखील आंदोलन आम्ही केलं आहे. पुरवठा विभागामध्ये सुद्धा आम्ही सातत्याने तिथे लोकांची फसवणूक होते, पैसे घेतले जातात, त्याबाबत आंदोलन केलं आहे. तिथे टाळा लावलेला. दुसरी गोष्टमध्ये आत्ताच जे लोकांना पाणी कमी पडलेलं हे आत्ता जे काम चालू आहे बंदिस्त पाईपलाईनचं, त्या बाबतीत देखील आम्ही आवाज उठवलेला. शेतकऱ्यांना घेऊन तिथे आम्ही अक्षरशः मनसेच्या माध्यमातून ठिय्या आंदोलन केलेलं. त्याच्यानंतर जवळजवळ 5 ते 6 दिवसात पाणी ह्या ठिकाणी आलं. म्हणजे जे काही प्रामाणिकपणे जे काही काम चालू आहे ते अतिशय प्रामाणिकपणे आमचं चालू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वांगी गावातील अनेक प्रश्न सोडवण्याचं काम तसेच शेतकऱ्यांचं सुद्धा अनेक प्रश्न मार्गी लावण्याचं काम आम्ही केलेलं आहे. त्यामुळे यावेळी सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार म्हणून जनता आमच्यावर विश्वास टाकेल असं तालुका अध्यक्ष शिंदे साहेबांनी आपलं मत व्यक्त केले.